नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वीच्या इतिहास या विषयातील प्रकरण 4 1857चा स्वातंत्र्य लढा अभ्यासणार आहोत. इंग्रज आपल्या भारतात व्यापारानिमित्त आले आणि इथे येऊन त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. पुढे त्यांनी जे अन्यायकारक धोरणे राबवले त्यामुळे विविध घटक इंग्रजांच्या विरोधात गेले. त्यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला. यातूनच भारतामध्ये अनेक लढे लढल्या गेले. त्यामध्ये इंग्रजी सत्तेला हादरवून टाकणारा असा लढा म्हणजे 1857चा स्वातंत्र्य लढा. 1857च्या लढ्याची व्याप्ती आणि त्यामागची भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक आहे 1857चे स्वातंत्र्य समर. आणि या पुस्तकाने पुढे अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. पण 1857चा लढा हा काही पहिला लढा नव्हता. 1857 पूर्वीसुद्धा विविध भागात विविध घटकांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले, बंड उभारलं. ते लढे आता आपण समजावून घेऊ. भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता होती तेथील लोकांना इंग्रजी शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले आणि त्यामुळे आपले सर्व स्तरातून इंग्रज शोषण करत आहे, आपलं इंग्रजांकडून शोषण होत आहे अशी भावना भारतीयांच्या मनात निर्माण होऊ लागली. आणि मग इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोषही लोकांच्या मनात वाढत गेला. त्यात भरीसभर म्हणजे शेतकरी आणि सामान्य जनता ही कंपनी सरकारच्या काळात कंगाल झाली. 1770मध्ये बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला. यावेळेस एक शासनकर्ते म्हणून इंग्रजांनी लोकांना जो आधार द्यायला पाहिजे होता, जी मदत करायला पाहिजे होती, ती इंग्रजांनी केली नाहीच. उलट इंग्रजी राज्यकर्त्यांचे जनतेशी जे वर्तन किंवा वागणूक होती ती अतिशय उदासीन आणि संवेदनशून्य होती. आणि यातूनच मग अनेक भागात अनेक लढे उभारल्या गेले. 1763 ते 1857च्या काळात बंगालमध्ये संन्यास्यांनी आणि फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. मग हेच लढे किंवा असेच लढे पुढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र व दक्षिण भारतातही दिले गेले. असे 1857 पूर्वीचे जे लढे इंग्रजांविरुद्ध दिल्या गेले त्यातील काही महत्त्वाचे लढे आपण समजावून घेऊ. यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा लढा समजून घ्यायचा आहे आणि तो म्हणजे उमाजी नाईक यांनी दिलेला लढा. उमाजी नाईक यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथे झाला. त्यांचे वडील हे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते. त्यामुळे उमाजी नाईकांचं कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. नाईक हे त्यांचं आडनाव नव्हतं, ही त्यांना मिळालेली पदवी होती. या भागाचं महसूल गोळा करण्याचं आणि संरक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. परंतु 1803मध्ये त्यांची त्यांचे वतनदारीचे आणि संरक्षणाचे अधिकार काढून घेण्यात आले. त्यानंतर उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंडांची गर्जना केली. कारण त्यांच्याकडनं हे अधिकार काढून घेण्यात आल्यामुळे तेथील जनतेवर उपासमारीची वेळ आली होती. इंग्रजांचे अत्याचार वाढत चालले होते आणि यातूनच मग उमाजी नाईक यांनी आपले रामोसी जे बांधव आहे आणि तिथले स्थानिक युवक आहे यांना संघटित केलं आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड उभारलं. त्यांनी एक जाहीरनामा काढून इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचं आणि इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचं आव्हान केलं. याच्यातूनच त्यांनी इंग्रजांसोबत बंड पुकारून तिथला महसूल गोळा करण्याचा अधिकार स्वतःकडे घेतला. इंग्रजांना महसूल देऊ नका असं लोकांना सांगितलं. त्याचबरोबर न्यायदानाचं कामही सुरू केलं. त्यांनी 1827मध्ये उमाजी आणि इंग्रज यांच्यात एक छोटंसं युद्ध झालं. त्यामध्ये इंग्रजांचा पराभव उमाजी नाईक यांनी केला. 5 इंग्रज सैनिकांची मुंडकी कापली आणि इंग्रज अधिकाऱ्याकडे पाठवून दिली. इंग्रजांच्या मनात उमाजी नाईक यांच्याविषयी एक भीतीचं वातावरण, एक दरारा निर्माण झाला होता. प्रामुख्याने पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक आणि भोर इत्यादी भागात उमाजी नाईक यांनी आपला दरारा निर्माण केला होता. त्यांना पकडून देण्यासाठी इंग्रजांनी बऱ्याचदा जाहीरनामे काढले.
प्रत्येक वेळी त्यांनी त्यातली रक्कम वाढवत नेलेली आहे. पण तरीसुद्धा उमाजी नाईक यांना लोकांचा पाठिंबा असल्यामुळे कोणीही त्यांची माहिती इंग्रजांपर्यंत दिली नाही. शेवटी इंग्रजांनी शेवटचा जाहीरनामा काढला. त्यात आणखी शेतजमीन आणि खूप साऱ्या रकमेचं आमिष दिलं. त्याचा परिणाम असा झाला की त्यांचे जवळचेच व्यक्तीने त्यांची पूर्ण माहिती इंग्रज सरकारला दिली आणि अशा फितुरीमुळे 1832मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली आणि पुणे येथे फाशी देण्यात आली. अशा रीतीने इंग्रजांविरुद्ध लढा देणारा हा आपल्याला पहिला क्रांतिकारकही म्हणता येईल. यानंतर आपण दुसरा उठाव पाहणार आहे आणि तो आहे पाईकांचा उठाव. आता पहिल्यांदा आपण पाईक म्हणजे काय हे समजावून घेऊ. ओडिशात मध्ययुगीन काळामध्ये एक पद्धती होती, त्याला पाईक पद्धती म्हणायचे. कारण त्यावेळी छोटे छोटे स्वतंत्र राजे होते आणि त्यांच्याकडे स्वतःचे खडे सैनिक होते. ह्या खड्या सैनिकांनाच पाईक असे म्हटल्या जात असे. राजांनी या पाईकांना उदरनिर्वाह करण्यासाठी मोफत जमिनी कसण्यास दिल्या होत्या आणि मग या बदल्यात जेव्हा केव्हा राजावर युद्धाचा प्रसंग येईल तेव्हा राजाच्या बाजूने ह्या शेतकऱ्यांना किंवा या पाईकांना उभे राहावे लागत होते. परंतु 1803मध्ये इंग्रजांनी ओडिसा जिंकून घेतले आणि यानंतर त्यांनी पाईकाच्या ज्या वंशपरंपरागत जमिनी होत्या त्या काढून घेतल्या. त्यामुळे पाईक संतापले होते. त्यातल्या त्यात मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर इंग्रजांनी कर लावला होता. त्याच्या किमती वाढवल्या होत्या. त्यामुळे सामान्य लोकांना आपले जीवन जगणे असह्य झाले होते. याचा परिणाम असा झाला की 1817मध्ये इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला आणि या उठावाचे नेतृत्व बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केले. आता याशिवाय अनेक आदिवासी, वन्य जमाती आणि इतरही जे गट होते त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिलेले आहेत. यामध्ये पहिल्यांदा आपण आदिवासी आणि वन्य जमातींनी दिलेले लढे पाहणार आहोत. भारतातील आदिवासी आणि ह्या ज्या वन्य जमाती होत्या त्यांचा उदरनिर्वाह जंगलातील विविध वस्तूवर अवलंबून होता. त्यांच्याकडे या जंगलातील जी संपत्ती होती याच्यावरच त्यांचं पोट भरल्या जायचं. परंतु इंग्रजांनी जंगल कायदा करून त्यांच्या या हक्कावर गदा आणली होती. याचा परिणाम असे झाला की भारतातील आदिवासी आणि वन्य जमातींनी इंग्रजी सत्तेला आव्हान दिले. यामध्ये विविध भागातील विविध आदिवासी जमाती यांनी लढे दिलेले आहेत. उदाहरणार्थ बिहार आणि छोटा नागपूर परिसरातील कोलाम जमात, ओडिसातील गोंड, बिहारमध्ये संताळ यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले. महाराष्ट्रात सुद्धा भिल्ल, कोळी, रामोसी यांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले. या वन्य जमाती यांनी तर लढे दिले, पण या व्यतिरिक्त कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी, कोकणात फोंड सावंतांनी सुद्धा इंग्रजी सत्तेला आव्हान दिले. 1857 सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागातील जे जमीनदार आणि राजे रजवाडे होते यातल्या काही जमीनदार आणि राजे रजवाड्यांनी सुद्धा इंग्रजांविरुद्ध लढे दिलेले आहेत. आता जसं आपण पाहिलं की शेतकरी, आदिवासी किंवा फोंड सावंत जमीनदार हे घटक इंग्रजांच्या विरुद्ध गेले होते, तसेच इंग्रजांच्या सैन्यामध्ये असणारे जे हिंदी सैनिक होते हे सुद्धा इंग्रजांविरुद्ध गेलेले आहेत. त्यांनी सुद्धा पुढे उठाव केलेले आहेत. याचं कारण काय होतं तर ईस्ट इंडिया कंपनीची जी फौज होते त्याच्यात फक्त गोरे नाही तर अनेक भारतीय सैनिकसुद्धा होते. परंतु या गोऱ्या सैनिकांपेक्षा हे जे हिंदी सैनिक होते यांना कंपनीकडनं दुजाभावाची वागणूक म्हणजेच यांच्यात भेदभाव केला जात होता. गोऱ्या सैनिकांना वेतन आणि भत्ते तुलनेने जास्त होते आणि हिंदी सैनिकांना मात्र त्यांच्यापेक्षा अतिशय कमी असं पगार आणि भत्ते दिले जात होते. यातूनच पुढे 1806 साली वेल्लोर येथे म्हणजे वेल्लोरच्या छावणीत आणि 1824 साली बराकपूरच्या छावणीत उठाव घडून आलेले आहेत, ज्यांनी उग्र स्वरूप धारण केलेलं आपल्याला दिसते.
आता आपण 1857 पूर्वी हे जे उठाव झाले याचे काही वैशिष्ट्य पाहणार आहोत. आता बघा, हे जे सर्व लढे होते 1857 पूर्वीचे, हे लढे स्थानिक स्वरूपाचे आणि एकाकी होते. म्हणजेच काय, तर छोट्या छोट्या भागात हे लढे उभारल्या गेले आणि छोट्या छोट्या घटकांनी म्हणजे एकट्या घटकांनी हे इंग्रजांविरुद्ध लढे दिलेले आहेत. त्याच्यामुळे इंग्रजांना सहज आपल्या बळाचा उपयोग करून हे लढे मोडून काढण्यात आले आणि लोकांच्या मनातील जो असंतोष आहे तो यामुळे दडपला गेला. पण विचार करा की मग या लढ्याचं काहीच महत्त्व नाही का? तर असं नाही. कारण जरी हे लढे छोटे एकाकी स्वरूपाचे असल्यामुळे इंग्रजांना मोडून काढता आले, त्यामुळे फक्त काही काळ पुरतं लोकांचा असंतोष त्यांनी दाबला गेला, तो दडपला गेला. पण लोकांच्या मनातील असंतोष जो होता इंग्रजांच्या विरोधातला तो नाहीसा झाला नाही. आणि ज्याप्रमाणे राखेमध्ये एखादी पेट्टी चिंगारी असावी आणि त्याला हवा लागताच त्याचा एक भडका उडावा, एक आगीत त्याचं रूपांतर व्हावं, तसंच काहीसं या परिस्थितीत झालं. या लढ्याने जी चिंगारी लोकांच्या मनात निर्माण केली होती त्याचाच वणवा 1857च्या स्वातंत्र्य लढ्याने भडकलेला आपल्याला दिसतो. ब्रिटिश कंपनी सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी लढे उभे राहिले. दारूच्या कोठारावर म्हणजे बारूदाचं एखादं कोठार असावं आणि त्याच्यावर एक छोटीशी ठिणगी आगीची पडावी आणि त्या पूर्ण कोठाराचा एक स्फोट व्हावा, अशीच अवस्था 1857च्या पूर्वीच्या लढ्यातून 1857च्या स्वातंत्र्य लढ्याच्यासाठी झालेली दिसते. भारतातील विविध वर्गामध्ये जो असंतोष साठला होता तोच या लढ्याच्या 1857च्या लढ्याच्या निमित्ताने बाहेर पडलेला आपल्याला दिसतो. आणि हा जो उद्रेक होता लोकांच्या असंतोषाचा तो अभूतपूर्व अशा सशस्त्र लढ्याने झालेला आपल्याला दिसतो. यानंतर आपण 1857च्या लढ्याची कारणे समजून घेणार आहोत. इंग्रज हे काही भारतात आलेली पहिले परकीय लोक नव्हते. याआधी मोगल विविध राजांनी सुद्धा आपल्या भारतावर आक्रमण केले होते. त्यांनी सुद्धा आपल्या इथे राज्य निर्माण केलं होतं. परंतु त्यांच्यात आणि इंग्रजी सत्तेमध्ये एक फरक आहे. तो फरक कोणता की इंग्रजाआधी आलेले ह्या ज्या परकीय राजवटी होत्या त्यांनी आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेमध्ये कुठलाही बदल केला नाही. त्यामुळे आपला जो व्यवहार होता तो त्याला गावगाडा म्हटला आहे, तो गावगाडा पूर्वीसारखाच चालू राहिला. पण इंग्रज मात्र तसे नव्हते. इंग्रजांना नफा कमवायचा होता आणि म्हणूनच इंग्रजांनी जी काही आपल्या इथे पारंपरिक पद्धतीने प्रचलित व्यवस्था होती ती बदलून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावगाड्याचे स्वरूप हळूहळू बदलत गेलेले दिसते आणि ते पाहून जनतेच्या मनात अस्थिरता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि याच्यातूनच मग 1857चा लढा उभा राहिला. आता 1857च्या लढ्यासाठी जी कारणे कारणीभूत झाली जी याच्याशी निगडीत आहे त्यामध्ये आर्थिक कारणे आहेत, सामाजिक कारणे आहे, त्याचबरोबर राजकीय कारणे आहे, हिंदी सैनिकातील असंतोष आहे आणि ज्या घटनेमुळे उठाव निर्माण झाला ते तात्कालिक कारण, असे कारणं आपल्याला समजून घ्यायचे आहे. पहिल्यांदा आपण आर्थिक कारणाकडे वळणार आहोत. इंग्रजांनी आपलं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्या भारतात चालू असणारी जी महसूल पद्धत होती ती बदलली आणि त्याऐवजी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली. शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसुलाची वसुली केली जायची. आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांसाठी नवीन शेतसारा धोरण इंग्रजांनी लागू केलं होतं आणि मग पूर्वीचा शेतकऱ्यांकडून वसूल केला जाणारा महसूल किंवा शेतसारा याची पद्धती वेगळी होती आणि ती पद्धती आपण पाहिलेली आहे की शेतकऱ्यांना पिकानुसार शेतसारा द्यावा लागायचा. शिवाय तो धान्याच्या स्वरूपात घेतला जायचा. गरज पडल्यास त्यांना त्यातून सवलतही दिली जायची. पण जेव्हा इंग्रजांनी ही महसूल पद्धती बदलली, शेतसाऱ्याची नवीन धोरण त्यांनी लागू केलं, तेव्हा शेतकऱ्यांना हा जो शेतसारा किंवा महसूल होता हा ठरलेल्या वेळात नगदी स्वरूपात द्यावा लागायचा
आणि त्यामध्ये कुठलीही सवलतही मिळत नव्हती. त्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना आपल्या शेती गहाण टाकाव्या लागायच्या, वेळ पडल्यास त्या विकाव्या लागायच्या. याचा परिणाम असा झाला की पूर्ण शेती व्यवस्था कोलमडून पडली. याचं कारण असं होतं की इंग्रजांना जास्तीत जास्त नफा मिळवायचा होता, पैसा, आर्थिक संपत्ती वाढवायची होती. जसं हे शेतकऱ्याच्या बाबतीत झालं तसंच उद्योगधंद्यांच्या बाबतीतही झालं. इंग्रजांच्या कारखान्यात तयार झालेला माल भारतीय बाजारपेठेत विकून त्यांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवायचा होता. हेच ब्रिटिशांचं धोरण होतं आणि त्यामुळे त्यांनी उद्योगधंद्यावर जाचक, अन्यायकारक असे कर बसवले. उदाहरणार्थ द्यायचं झाल्यास की भारतामध्ये त्या काळी अनेक हाताने तयार केलेल्या ज्या वस्तू होत्या, ज्याला आपण हस्तकला म्हणतो, इथले जे कापड होते, कापड उद्योग होते, यातून निर्माण होणारा कापड होता, याला अतिशय मागणी होती. परंतु इंग्रजांनी आपल्या वरील धोरणानुसार भारतात तयार होणाऱ्या विविध वस्तू, कापड यांच्यावर अधिकाधिक कर लावले. तुलनेने इंग्लंडमधून येणाऱ्या ज्या वस्तू होत्या, ज्या आयात व्हायच्या, त्याच्यावर कर कमी लावले. शिवाय इंग्रजांच्या वस्तू या यंत्रावर तयार झालेल्या होत्या, त्यामुळे त्या अधिक स्वस्त होत्या. अशा इंग्रजांच्या वस्तूंसोबत आपल्या भारतातील ज्या विविध वस्तू होत्या, कापड होते, ते टिकाव धरू शकले नाहीत. शेवटी आपल्या इथले जे उद्योग आहेत, कापड उद्योग आहेत, ते शेवटी दिवाळखोरीत निघाले, पुढे बंद झाले आणि याचा परिणाम असा झाला की अनेक भारतीय कामगार बेकार झाले आणि यातूनच मग शेतकरी, कामगार यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध असंतोष हळूहळू वाढत गेला, जो पुढे 1857च्या लढ्याला कारणीभूत ठरला. यानंतर आपण दुसरं लढ्याचं कारण समजून घेणार आहे आणि ते आहे सामाजिक कारण. आपल्या समाजव्यवस्थेमध्ये ज्या चालीरीती होत्या, परंपरा होत्या, रूढी होत्या, यात सुद्धा इंग्रज हस्तक्षेप करत आहे असं जनतेला वाटायला लागलं. कारण आपल्या इथे काही प्रथा होत्या, जसं उदाहरणार्थ सतीची प्रथा, विवाह पुनर्विवाहाला मान्यता नव्हती. आता ह्या प्रथा आपण शिकलेलो आहे, तुम्हाला ह्या माहिती आहेत. आता ह्या प्रथा जरी सामाजिक दृष्टीने जरी सामाजिक दृष्टीने योग्य नव्हत्या, अनिष्ट प्रथा होत्या आणि म्हणूनच सतीबंदी आणि विधवा विवाह यासारखे कायदे इंग्रजांनी केले. हे जरी योग्य असलं तरी पण आपल्या जीवन पद्धतीमध्ये इंग्रज हस्तक्षेप करत आहे अशी समजूत भारतीयांनी करून घेतली आणि त्यामुळे मग आपल्या या समाजव्यवस्थेत होत चाललेल्या बदलामुळे सामान्य जनता ही असंतुष्ट बनली आणि ती इंग्रजांच्या विरोधात गेली. यानंतर आपण पुढचं कारण पाहणार आहोत आणि ते आहे राजकीय कारणे. आता 1857 पासूनच इंग्रजांनी अनेक भारतीय राज्य ताब्यात घेतली. आपण पाहिलं की त्यांनी अगदी बंगालपासून सुरुवात केली तर पुढे सिंध प्रांतापर्यंत अनेक राज्ये त्यांनी ताब्यात घेतली. आता उरलेले जे संस्थान होते ते पण इंग्रजांना आपल्या ताब्यात आणायचे होते. त्यासाठी लॉर्ड डलहौसी हा जो गव्हर्नर जनरल होता, यांनी संस्थानाचं खालसा धोरण आणलं आणि मग यामध्ये त्यांनी विविध जसं गैरकारभार किंवा दत्तक वारसा नामंजूर असे अनेक कारणांनी विविध जे संस्थानं होते ते खालसा करायला सुरुवात केली. यामध्ये गैरकारभाराचे निमित्त करून त्यांनी अयोध्येच्या नवाबाला पदावरून खाली उतरवले. तर सातारा, नागपूर आणि झाशी ही संस्थानं तिथे दत्तक पुत्र असल्यामुळे दत्तक पुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून त्यांनी खालसा केली आणि हळूहळू हे जे डलहौसीचं खालसा धोरण होतं, यामुळे भारतातील जे राजे रजवाडे होते, संस्थानिक होते, यांच्यामध्ये एक अविश्वासाचं वातावरण वाढत गेलं, जे पुढे 1857च्या उठाला कारणीभूत ठरलं. यानंतर आपण हिंदी सैनिकातील असंतोष समजून घेणार आहोत. आपण वरच पाहिलं की हिंदी सैनिक आणि गोरे सैनिक हे जे कंपनीच्या सैन्यामध्ये होते, त्यामध्ये भेदाभेद होता. आता हा भेदाभेद कसा होता, तर एक तर हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेची वागणूक देत.
शिवाय सैन्यामध्ये कितीही चांगली कामगिरी करो तरी सुभेदारापेक्षा वरचं पद हिंदी सैनिकांना दिलं जात नसे. तुलनेने गोऱ्या सैनिकांना अधिक पगार तर हिंदी सैनिकांना कमी पगार असे. भत्तेही जे सुरुवातीला हिंदी सैनिकांना भत्ते दिले गेले तेही इंग्रजांनी हळूहळू कमी केले. अशा अनेक कारणांनी हिंदी सैनिकात असंतोष वाढत गेला आणि त्याचाच परिणाम पुढे वेल्लोर, बराकपूर, मेरठ यासारख्या छावणीमध्ये उठाव होण्यात झालेला आहे. आता आपण पाहिलं की ही सगळी म्हणजे जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे इंग्रजांविषयी शेतकरी, कामगार, संस्थानिक, सामान्य जनता आणि हिंदी सैनिक यांच्यामध्ये असंतोष वाढत जात होता. शेवटी याचा भडका कुठल्या गोष्टीने उडाला तेच म्हणजे तात्कालिक कारण. कुठल्या कारणाने या लढ्याला सुरुवात झाली ते आता आपण समजून घेणार आहोत. ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांसाठी लांब पल्ल्याच्या एनफील्ड बंदुका दिल्या. त्या वापरण्यासाठी नवी काडतुसे सुद्धा दिली, म्हणजे ती जी गोळी असते ती. मात्र या काडतुसाचं जे आवरण असायचं ते गाईच्या आणि डुकराची चरबी त्याला लावलेली असते अशी अफवा, अशी बातमी सगळीकडे पसरली. त्यामुळे मग हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. कारण जेव्हा हे काडतूस वापरावं लागायचं तेव्हा त्याच्यावरचं आवरण हे दाताने तोडावं लागायचं आणि त्यामुळे हिंदू मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. आणि याचाच परिणाम असा झाला की सगळ्यात पहिल्यांदा बराकपूरच्या छावणीत हिंदी सैनिकांनीच बंड पुकारलं आणि इथून 1857च्या उठावाला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. इथे आपण थांबू आणि यानंतर या लढ्याचं स्वरूप, व्याप्ती आणि याचे परिणाम पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत.